आलेली याच्यात पक्षाचा काही संबंध नाही। मात्र मग आता अशा वेळेस तर पक्ष जे होतो आपला इथं घेईनच ना श्रेय। मग आता मोदी साहेब श्रेय नाही, मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून ते श्रेय घेऊ नये का? ते श्रेय घेणार ना, कारण त्यांच्या काळात होतं। माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत हे श्रेय कोणाला भेटन? मलाच भेटन ना। मग राम मंदिर जर मोदी साहेब बांधित असतील, कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून, मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला? साधी गोष्ट आहे, त्यांना श्रेय मिळेल। त्यांना श्रेय मिळालं म्हणजे भाजप आलं, आणि राम भक्ताला श्रेय, सगळे त्याच्यात सहभागी आहे। अनेक संभाजीनगरचे राम भक्त तिथं पंढरपूरला 3 वर्षापासून काम करतात। ते काही भाजपचे म्हणून नाही, पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात। कुठं मी अयोध्येला 2-3 वेळेस गेलो तर मला ते भेटले, साहेब आम्ही संभाजीनगरचे, साहेब आम्ही जालन्याचे। मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे? मग भाजप वगैरे काही नाही, हा राम भक्ताचा विजय आहे सगळा। बिनधास्त आहे, आम्हाला धाक नाही धोक नाही, समोरच्याला धाकधूक आहे काय? कारण आम्हाला काही धाकधूक आमच्या चेहऱ्यावर काही वाटतं का? आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेलं आहे, आणि आम्हाला खात्री आहे न्याय देऊ तर आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजून लागेल। प्रकल्प तिकडे चालले नाही, पण वावड्या उठवल्या जातात, हा प्रकल्प तिकडे चालला, तो प्रकल्प तिकडे चालला। एखादा दाखवून द्या ना की हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला, दाखवून द्या। संभाजीनगरमधून आपलं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे लोकसभेसाठी। काय शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते काम आम्ही करू, ते जे उमेदवार देतील ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू। पण एक मी आपल्याला सांगतो, पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा खासदार हा दिल्लीत जाईल, एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सांगतो। ते भविष्यकार आहे, अशा अनेक तारखा त्यांच्या झालेल्या आहे। संजय राऊत आणि उद्धव साहेब हे सकाळी उठले की त्यांना हे सरकार दिसतं, एकनाथ शिंदे दिसते। म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे, किती तारखा झाल्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात काढून बघा। ते नाही आतापर्यंत किती वेळेस कधी 3 तारीख म्हणले, कधी 1 तारीख म्हणले, कधी 20 तारीख म्हणले, कधी 10 तारीख म्हणले। मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील। मला वाटतं त्यांना झोपीत स्वप्न पडत असेल 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, हे सकाळी रात्री स्वप्न पडतं, सकाळी ते तुमच्या समोर बोलते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।